गणसंकुल गेट। यावर्षी 3 सुप्रसिद्ध मूर्तिकार गणसंकुलमध्ये येणार आहेत। ते आहेत गणपती बाप्पा मोरया मोरया। व्हिडिओ पूर्ण पहा आणि आवडल्यास नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद. नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एकदा आपल्या गणेश आठव्या मराठी ब्लॉग चॅनलमध्ये। तर आपण आलो आहे लालबागमध्ये कुठे तर गणसंकुल वर्कशॉपच्या बरोबर आपण बाहेर आहोत। त्यामुळे आपण गेट आहे गणसंकुल वर्कशॉपचा। इकडे येण्याचं कारण काय, आज आहे 17 मे। तर 17 मे रोजी आज या गणसंकुल वर्कशॉपचा शुभारंभ होणार आहे। तर त्यानिमित्त आपण आज आलो आहे आणि इथे ना लालबाग परळमधलं एक सुप्रसिद्ध वर्कशॉप आहे आपला गणसंकुल वर्कशॉप। त्यानंतर परेल वर्कशॉपची अपडेट थोड्या वेळ दिवसातच आपल्याला समजेल। पण आजचा हा वर्कशॉप असणार आहे खासदार शुभ हस्ते म्हणजे खासदार अरविंदजी सावंत यांच्या हस्ते उद्घाटन होणार आहे। तर मूर्तिकार असणार आहेत, आपले गणसंकुलची टीम असणार आहे पूर्ण। तर चला पाहूया आतमध्ये जाऊन कसं आता म्हणजे 2026ची गणेशोत्सवाची अपडेट आहे जी इकडनं आपली सुरुवात होणार आहे। तर चला पाहूया आतमध्ये जाऊन आणि सुरुवात करूया। बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया। चला आतमध्ये जाऊया आपण। हा बघा मित्रांनो, हा करिरोड स्टेशन, अविघ्न पार्क आणि इकडे आपला मुंबईतला प्रसिद्ध गणसंकुल वर्कशॉप। चला आता आतमध्ये जाऊया। चला मित्रांनो, बघा गेटच्या जवळ सुंदर असा हार वगैरे लावलेला आहे। गेट हा बघा, गणसंकुल गेट। चला आतमध्ये जाऊया। या ठिकाणी बघू शकता तुम्ही आतमध्ये गणसंकुलमध्ये आलेलो आहे आणि इथे बघा गणसंकुलची पूर्ण टीम बसलेली आहे, मूर्तिकार आहेत आणि थोड्याच वेळात इथं खासदार साहेब येतील आणि गणसंकुलचं उद्घाटन करतील। तर थोडा वेट करूया आता। महाराजा हे जागेवाले महाराजा, आम्ही तुझ्या या जागेमध्ये गणसंकुल हा आमदार विठ्ठल चव्हाण स्मृती प्रतिष्ठानचा उपक्रम राबवत आहोत। यावर्षी सुद्धा तो उपक्रम आम्ही तिथे आजपासून त्याचा सुरुवात करत आहोत। त्यासाठी तुला हे मानाचे व्हिडिओ दिलेले आहेत, श्रीफळ अर्पण केलेलं आहे, प्रसाद दाखवलेला आहे, तो तू अर्पण करून घे। ओके, याच्यामध्ये काय विघ्न येऊन दे नको, निर्विघ्नपणे हा कार्यक्रम आमच्याकडून करून घे। काय चुकलं मागलं असेल तर क्षमा कर आणि या विभागामध्ये येणाऱ्या सर्व गणेश मूर्तिकारांना, कलाकारांना सुयश प्राप्त होऊ दे। आमच्या गणसंकुलमध्ये सुद्धा हा आनंदाने हा उत्सव निर्विघ्नपणे तू पार पाडून घे। गणपती बाप्पा मोरया मोरया। बघा इथे नाश्त्याची मी सोय दिलेली आहे आपल्याला। बघा काय योगेश, ही फुटेज मला पण दे। वडा आणि काय याला काय बोलतात, कटलेट कटलेट, हृदयाचा कटलेट। आपला मित्र पण आलेला आहे, काय बोलतो भाई, प्रसिद्ध
परेल का डाल दी भैया परेल का अपडेट डाली वो अभी बम्बू आए नहीं है हाँ। वो बम्बू दूसरे बम्बू वो थे। दूसरे बम्बू थे, कुछ और काम चलता, मैंने बोले यही काम नहीं, चलेगा। वो बम्बू अपना परेल मठ का जो पूजा था ना उसका वो निकल के रखा है अच्छा परेल का अभी टाइम है हाँ, वही वो बोला भी बना देंगे। नाही चलेगा कोई बात नाही हाँ परेलचं लवकरच चालू होईल आता चला तोपर्यंत आपण पेट पूजा करूया ना नंतर मग देवपूजा कोण भेटत नाही म्हणून हृदय पण खराब निघाल. हा. बहुतेक खासदार साहेब आलेले आहेत दक्षिण मुंबईचे खासदार श्री अरविंद साहेब आलेले आहेत. थोडासा असा साईडला फुलं घे फुलं गणपती बाप्पा मोरया मंगल मूर्ती मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया गणपती बाप्पा मोरया त्याला काय सांगतो तू देश कुठला म्हणजे फक्त आमदार आता मिळाला याला देत नाही त्याच्यामध्ये आमदारला चला संभ झालेला आहे गणसंघ आणि खासदार साहेब निघालेले आहेत. मंगल मूर्ती मोरया हे सगळे मूर्तीकार आपल्याला बघायला भेटतात इकडे आणि गणसंकुलचे गणपती बाप्पा मोरया चला
असेल आणि पेज पण फॉलो करायला सांगू. खूप आहे. हा बघा मित्रांनो, आता आपण आलो ज्या जागेवर, त्या जागेवर आता तुम्हाला थोड्याच दिवसात इकडे मंडप उभारलेला दिसेल. आणि ही आज आहे ना, बघा इकडे तुम्हाला बोर्ड दिसतो समोर. तर आज गणसंकुलचं शुभारंभ झालेला आहे, उद्घाटन झालेलं आहे. आपले खासदार अरविंदजी सावंत यांच्या शुभ हस्ते झालेलं आहे. आणि गणसंकुलची टीम पूर्ण होती आणि त्यानंतर मूर्तिकार पण होते. तर असा हा वर्कशॉप तुम्हाला काही दिवसांनी मंडप वगैरे लागलेला दिसेल. मित्रांनो, आता शुभारंभ झालेला आहे. खासदार अरविंदजी सावंत यांच्या शुभ हस्ते गणसंकुल कार्यशाळेचं आत्ताच जस्ट शुभारंभ झालेला आहे. आणि योगेशसुद्धा माझ्यासोबत, बरेच आपले मित्र भेटले. त्याच्यानंतर आपले आता इथे थोड्याच वेळात मूर्तिकार वगैरे पण फोटो वगैरे त्यांचा शूट झालेला, फोटोशूट झालेला आहे. त्याच्यानंतर आपली गणसंकुलची पूर्ण टीम होती, खासदार, नगरसेवक सगळे आलेले इकडे. आणि एक तुम्हाला लेटेस्ट अपडेट न्यूज देतो की इकडे आहे ना 3 मूर्तिकार वाढलेत. एक आहे राजन झाड यांचा वर्कशॉप इकडेच आहे यावर्षी गणसंकुल कार्यशाळेत. आपण दरवर्षी ब्लॉगमध्ये अपडेट देत असतो की त्यांचा वर्कशॉप करी रोडला असतो, पण यावर्षी आपल्याला करी रोडला जायला नाही भेटणार, म्हणजे तिकडे जायची गरज नाही भेटणार आपल्याला. आज यावर्षी इकडेच आपल्याला ते गणसंकुलच्या कार्यशाळेत भेटणार आहे. त्यानंतर दुसरं असणार आहे आकाश तिरमल यांच्या 2 ते 3 मूर्ती आहेत. पण एक मूर्ती तर तुम्हाला माहिती आहे मुंबईच्या राजाची जागेवरच बनणार आहे. त्यानंतर बाकीचे कुठल्या मंडळाचे असणार हे आता तुम्हाला मी सांगत नाही आहे, आणि ते तुम्हाला थोडं काही दिवसांनाच कळेल. आणि तिसरा मूर्तिकार असणार आहेत आपले मयेकर, जे मुंबईच्या पेशवा. गेल्या वर्षी इथे कुठेच वर्कशॉप नव्हतं, पण यावर्षी त्यांना गेल्या वर्षी जागा पण नव्हती भेटली, बरोबर ना. यावर्षी त्यांना जागा भेटली आहे, लवकर भेटली. आणि उद्घाटन पण लवकर झालं आहे, म्हणजे आज 17 मे. विचार करा, टोटल आपल्याला मला वाटतं 121 दिवस बाकी आहेत अजून गणपती यायला. तर 121 दिवसाच्या आधीच आपलं गणसंकुल कार्यशाळेचं वर्कशॉपलं उद्घाटन झालेलं आहे. आणि राजेश मयेकर हे मुंबईच्या पेशवाचे मूर्तिकार आहेत. तर तुम्हाला यंदा मुंबईचा पेशवा तुम्हाला गणसंकुल कार्यशाळेतून आगमन होताना भेटेलच. तर चला, बाकीचे मूर्तिकार पण आहेत, नवीन बहुतेक 10 ते 15 मूर्तिकार आहेत, पण त्यांची अजून नावं नाही माहिती. म्हणजे आता मूर्तिकारांची मीटिंग चालू आहे पाठी. तर हा ब्लॉग मी इथेच एंड करतो. आणि जाता जाता आपण एक परेल वर्कशॉपचा अपडेट देऊया. म्हणजे परेल वर्कशॉपची तुम्हाला येत्या एक 10-15 दिवसात अपडेट भेटून जाईल, जी काय असेल ते. पण जाता जाता आपण तिकडे जाऊया. आणि तुम्हाला आजचा ब्लॉग कसा वाटला मित्रांनो, कमेंट करून मला नक्की सांगा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला नक्की लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया. मोरया. आता बोललो परेल वर्कशॉपचं थोडं अपडेट देऊया, कारण की परेल वर्कशॉप तर चालू झालेलंच नाही, तुम्हाला माहिती आहे, कारण की अजून त्याचं उद्घाटनच झालं नाही आहे. आणि इकडे जे तुम्हाला बघायचं असेल, इकडे काहीच मंडप वगैरे अजून रेडी नाही आहे. मंडप जेव्हा उद्घाटन होईल, उद्घाटन बहुतेक मला वाटतं एक 10-15 दिवसात तुम्हाला समजून जाईल, कारण की अजून गणपतीला 120 दिवस बाकी आहे. आणि इथे बघा, मी आता पाठच्या ठिकाणी आहे, आणि इकडेच या ठिकाणी असे ट्रॉल्या वगैरे लागतात. आणि तुम्हाला माहिती आहे का बघा, अजून मंडप वगैरे नाही लागले. तर आपण गेटच्या इकडे जाऊया, आणि गेटच्या इकडून तुम्हाला माहिती पडेल की अजून काय अपडेट आहे. अजून परेलची जोपर्यंत उद्घाटन होत नाही तोपर्यंत परेलची काहीच अपडेट नाही आहे. की हल्ली तुम्हाला माहिती आहे की जोपर्यंत उद्घाटन होत नाही तोपर्यंत अपडेट होत नाही. उद्घाटन झाल्याच्यानंतर हे सगळे बांबू वगैरे लावायला सुरुवात होतात. तर चला आता मला पुढे दाखवतो. बघा, हा गेट आहे, हा गेट बंद आहे इकडे, आणि पूर्ण पॅक केलेलं आहे. तर बघा, काहीच नाही आहे. बघा, काहीच नाही आहे.
आतमध्ये काहीच नाही आहे, कार्यक्रम आहे कुठला तरी. परेल वर्कशॉपला अजून एक मला वाटतं 10-15 दिवस झाले आहे ना उद्घाटनाला. बघा असा गेट बंद आहे नाही इकडे. आता ते फक्त खाली काय हातरले काय खाली फक्त कपडा टाकला असा, काय नाही फक्त. हां मठाचा प्रोग्राम होता, काय नाही. मग हे पालखी झाली. मग तुम्हाला माहिती आहे मी परळ मठाची पालखी आपल्या चॅनलवर अपलोड केली होती. त्या पालखीचं ते सामान वगैरे आहे आतमध्ये. का परेल वर्कशॉपचं काहीच अजून सामान वगैरे आले नाही. कोण बोलतं लाकडं वगैरे आले, काहीच नाही आले मित्रांनो. गैरसमज पुढं पसरू नका, काही नाही आहे. आणि जसं जसं मला खरी अपडेट भेटेल मी तुम्हाला तुमच्यापर्यंत पोचवत जाईल. ते मठाचंच सामान आहे आणि बाजूला तुम्हाला माहिती आहे परळचं मठ आहे स्वामींचं. त्याचं ते काहीतरी छोटे मोठे प्रोग्राम होत असतात, त्याचं ते सामान आहे. बाकी अजून गणपतीची काहीच अपडेट नाही आहे मित्रांनो. 2026ची परेल वर्कशॉपची लवकरच तुम्हाला अपडेट येईल. पण आजची अपडेट आहे ती लेटेस्ट, फक्त गणसंकुलची. गणसंकुलचा वर्कशॉपची शुभारंभ झालेला आज 17 मे रोजी. तर लवकरच परेल वर्कशॉपची पण तुम्हाला अपडेट समजेल. चला बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या. बोला गणपती बाप्पा मोरया, मंगलमूर्ती मोरया.